हवामान अभ्यासक मी आहे। माझ्या शेतामध्ये माझा आहे 23 ऑक्टोबरचा प्लॉट आणि या ठिकाणून मी माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 19 तारखेपर्यंत थंडीची तीव्र लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21 तारखेपासून 21 डिसेंबर पासून ते 26 डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो 20 तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल। म्हणजे 20 तारखेला सांगलीकडे जतकडे तिकडे कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत। 21ला तो पाऊस, त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकल। 22ला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल। 23ला लगेच मराठवाड्याकडे येईल। 24ला लगेच इकडे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल। 25ला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल। 26ला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र या टाकेल। म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तर माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुम्ही कांदा 19 तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा, म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदाज दिला। त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 20 तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि ते फवारण्या देखील करू शकता। त्याच्यानंतर वीट उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही 20 तारखेपर्यंत काय करा, तुम्ही तुमच्या कच्चा माल असेल तर ढाकून ठेवा, कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही। 21च्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेलं ठेवा, कारण की 22 पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे। दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। पूर्व विदर्भ सांगायचं झालं तर यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, पुसद, अमरावती, वर्धा, त्याच्यानंतर वाशिम, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोकण पट्टीत पूर्ण, तसेच मुंबईला देखील पडणार आहे, नगर जिल्ह्यात पडणार आहे, बीड जिल्ह्यात पडणार आहे, संभाजीनगर पडणार आहे, वैजापूर, गंगापूर, शिर्डीला देखील पडणार आहे, संगमनेर पडणार आहे, दौंडला पडणार आहे, म्हणून हा अंदाज लागला। मुदखेड पडणार आहे। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबारकडे देखील पडणार आहेत, म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची। जळगाव जिल्ह्यात पडणार आहे, शहादाकडे पडणार आहे, मालेगावकडे देखील पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं मध्ये दररोज म्हणजे 21 तारखेपासून ते 26-27 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे। सर्वदूर असा एकदम सारखा नाही पडणार, पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे, म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या। आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही त्यांना हरभरा एक चांगलं बुरशीनाशक, एक कीटकनाशक मारू शकता, हे देखील सांगू इच्छितो। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला।